खरंच खूपच सुंदर व्ह्यू आहे. आय डोंट थिंक आता या कॅमेरामधून तुम्हाला किती प्रॉपरली दिसतंय की नाही. तसं आपले 1000 किलोमीटर्स देखील झालेले आहेत. नमस्कार आणि आजच्या या नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे आपलं डे 4 या ज्योतिर्लिंग सिरीजचं आणि आजच्या दिवशी आपण कृष्णेश्वरवरून जे आहे ते ओंकारेश्वरला जाणार आहोत. ओंकारेश्वर इंदोरजवळ पडतं. कृष्णेश्वरवरून अराऊंड 370 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. आता मॅपवर मला दाखवतं आहे की मला टोटलमध्ये 7.5 तास जे आहेत ते लागणार आहेत. तर ऑब्वियसली हे एका स्टेजमध्ये नाही करणार आहोत, आपण थोडं ब्रेक घेऊन करणार आहोत. तो की जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील या ज्योतिर्लिंग सिरीजमधले 3 दिवसांचे व्हिडिओज होते, ज्यामध्ये फर्स्टमध्ये आपण भीमाशंकर, सेकंडमध्ये त्र्यंबकेश्वर आणि तिसऱ्यामध्ये आपण कृष्णेश्वर हे 3 ज्योतिर्लिंग जे आहेत ते महाराष्ट्रामधले ते कंप्लीट केले. तर आपण 3 दिवसामध्ये हे कंप्लीट केले होते, ज्यामुळे आपले जे लांबचे आहेत महाराष्ट्रापासून म्हणजे मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, इकडच्या जेव्हा फिरताना आपला थोडा बफर टाईम मिळेल की फक्त एखाद दिवस फक्त ट्रॅव्हल करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे ते दर्शन केलं जायचं. त्या दिवशी कोंबडी आणि आज हे काय म्हणा. ओके, तर जसं मी म्हणत होतो की जर 3 दिवसामध्ये हे 3 जर केले आणि जर तुम्हीसुद्धा प्लॅन करत असाल की गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधले तिन्ही जागावरचे जे 7 ज्योतिर्लिंग आहेत ते कवर करायचं एका लेगमध्ये जसं मी करतो आहे, तर तुम्ही फर्स्ट 3 दिवसामध्ये जर हे केलात, महाराष्ट्रामधले कंप्लीट केलात, जे आय थिंक एकमेकांपासून 200-250 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये आहेत. सो एक सकाळचं लवकर उठून तुम्ही ट्रॅव्हल करून जे आहे ते संध्याकाळच्या वेळेस दर्शन घेऊ शकता. आणि होमस्टेचे तुम्हाला ऑप्शन तर आहेतच मंदिराजवळ, सो ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. तर आजच्या व्हिडिओकडे वळूया. आजचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल, तर असं मी म्हटलं की इथून ओंकारेश्वर जे आहे ते 370 किलोमीटरवरती आहे आणि तो डिस्टन्स मला आज कवर करायचा आहे. बट गेले 3 दिवस मी नॉर्मल कॉन्स्टंटली ट्रॅव्हल करतो आहे 200-250 किलोमीटर आणि दर्शन घेतो आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो फक्त आपला ट्रॅव्हल डे असणार आहे, जेणेकरून आज थोडा रेस्ट मिळेल. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे जो डे 5चा व्हिडिओ असेल त्या दिवशी जे आहे ते ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहोत. आणि बाजूला बरेचसे मंदिरं आहेत, बरेचसे स्थळं आहेत जिथे आपण व्हिजिट करू शकतो. बरेचसे मंदिरं देखील आहेत, ते देखील आपण व्हिजिट करू शकतो, तर ते पाहणार आहोत. जर आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि ते बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ सिरीजचे अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आता सर्वात आधी मला पेट्रोल भरायचं आहे. बाय द वे आतापर्यंत आपण या 3 दिवसामध्ये 670 किलोमीटर जे आहे ते ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आजचा 370 म्हणजे आपण 1000 किलोमीटर जे आहे ते क्रॉस करूच आजच्या एंड ऑफ द डेला जेव्हा हॉटेलजवळ पोहोचेल. ओंकारेश्वरजवळ तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील हॉटेलचे, बऱ्यापैकी रेंजिंग फ्रॉम 700पासून ते आय थिंक 2-3 हजारपर्यंत सर्व रेंजचे तुम्हाला हॉटेलचे आहेत ते मिळतील. फक्त माझं एकच आहे की जितकं तुम्ही मंदिराच्या जवळ बुकिंग कराल तितकं जे हॉटेल्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह होत जातील. जर तुमच्याकडे प्रायव्हेट गाडी असेल, माझ्याकडे बाईक आहे आता, तर सो आपल्याकडे एक लिबर्टी असते की जर आपण थोडंसं मंदिरापासून लांब गेलो 1-2 किलोमीटर, तर थोडे रेट्स जे आहेत ते देखील ड्रॉप होतात. आणि ऑब्वियसली जर तुम्ही मंदिराच्या आसपास तुम्हाला खायचे वगैरे ऑप्शन्स तर खूप मिळून जातातच. सो असं कधी होणार नाही की तुम्हाला जेवणाची सोय होणार नाही. होमस्टेमध्ये गेलात तर अर्थात होमस्टेवाले तर तुम्हाला जेवण देतातच, विचारतात असते लोक की जेवणाचं काय आहे वगैरे ते. आणि इतर ठिकाणी देखील जर तुम्ही प्रॉपर एका 3 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलमध्ये राहत असाल तर त्यांचा इन हाऊस स्वतःचं किचन असतंच. सो जेवणाचे असे इश्यू तुमचे काही होणार नाही. सो माझं तरी असं प्लॅन असतं की जर मंदिराच्या जवळचे हॉटेल्सचे प्राईस जर खूप जास्त असतील तर थोडे 1-2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण हॉटेल्स जे शोधू शकतो. तेवढं आपलं बजेट देखील मॅनेज होतं प्रॉपरली. कारण की लॉंग ट्रिप असते, सो आपल्याला एक दिवस प्रॉपर मॅनेज करावं लागतं.
आता जर पेट्रोलचा विचार केला, तर स्टेचा विचार केला, तर या सगळ्या गोष्टी प्लॅन करूनच आपल्याला जे आहे ते लॉंग ट्रिप्स आखाव्या लागतात. आय थिंक टेम्परेचर 16 डिग्री होतं जेव्हा मी बाईकवरती बसलो आणि इकडे म्हणजे हात ग्लोव्स घालूनसुद्धा थंड पडलेत. म्हणजे हळूहळू जेव्हा टेम्परेचर वाढेल तेवढं थोडं प्रॉपर वाटेल. पण थंडीमध्ये बाईक चालवण्याची एक वेगळीच मजा आहे. ॲटलिस्ट गरमीचा त्रास तरी नसतं. तुम्ही अंगावर कितीही कपडे टाकून ग्लोव्स वगैरे घालून ते प्रवास करू शकता. पेट्रोल आता 500 मीटरवरती आहे पेट्रोल पंप. तर आपण पटकन पेट्रोल भरूया आणि आपला पुढचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू करूया. थोडे ड्रोन शॉट्स घेण्यासाठी थांबलो होतो, बट आज देखील तसंच सीन झालं जे आय थिंक डे 2ला झालं होतं की ड्रोन फ्लाय करायला गेलो डिरेक्टली बॅटरी जी आहे ती डेड दाखवते. आता मे बी आज देखील थंडी जास्त आहे. आज ऑलमोस्ट 16 डिग्री टेम्परेचर आहे, त्यामुळे बॅटरी चालत नाही आहे. कारण की काल जेव्हा मी फ्लाय केलं दुपारची वेळ होती, 1-2 वाजले होते, तेव्हा इतका टेम्परेचर ड्रॉप नव्हतं झालेलं. बट त्यामुळे आज देखील ड्रोन शॉट्स आहेत ॲटलिस्ट या सकाळसाठी तरी मला घेता जमत नाही. पण इथून किती सुंदर व्ह्यू आहे तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. इथे समोर तुम्हाला लेक दिसत असेल, त्या लेकचा मला व्ह्यू घ्यायचा होता. माझे डोंगर आहेत, धुक्याची एक चादर पसरलेली आहे. सो हा व्ह्यू मला दाखवायचा होता. आणि माझ्या लेफ्ट साईडला हा सुंदर व्ह्यू दिसतो आहे. जस्ट इथून सनराईज झालेला आहे. ढगची वेगळीच लेअर दिसते. सुंदर रोड. आता आपल्याला या साईडला जायचं या दिशेने, बट या थोड्यासाठी ड्रोन शॉट्स आपले मिस झालेले आहेत. आता हा आपल्याला सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला असता. ओके, तर आता आपण धुळेपासून आय थिंक 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती असू. आणि मला आता आठवलं की मी आजचा जो रूट आहे तो सांगितला नाही आहे. तर इथून देखील म्हणजे कृष्णेश्वरवरून देखील मला मॅप्सवरती 2-3 रूट्स दाखवत होते. एक रूट आय थिंक संभाजीनगरच्या पुढून होता एक. आता एक्झॅक्टली मला नाव आठवत नाही कारण की तो मी बघितला नाही. कारण की सहज जवळचा रूट जो होता तो 40गाव, धुळे, जळगाव करून होता. आणि इथून मला राईट साईडला इतकं सुंदर व्ह्यू दिसतं आहे. बट इतकं मला वाईट वाटतं की मी ड्रोन फ्लाय करता येत नाही आहे मला. नाहीतर इथून एक इतकं सुंदर व्ह्यू मिळालं असतं ड्रोन शॉट्समधून. बट काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातलीच ही देखील एक परिस्थिती आहे. बट व्ह्यू इथून खूप सुंदर दिसतं. आता मी सकाळी ड्राईव्ह करतो आहे. आता ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत, नॉट 8:30. बरोबर, मी 8 वाजता जे आहे ते 8:15 आय थिंक चेकआउट केलं होतं. 9:45 सॉरी, नॉट 9:45. तेच म्हटलं 2 तासामध्ये मी फक्त 1 तास 40 किलोमीटर कसे कव्हर केले. 9:45 झालेले आहेत. आणि त्यामुळे थोडा थंडावा अजूनही आहे. थोडा 12 वाजेपर्यंत मे बी 11-12 वाजेपर्यंत मे बी थोडा थंडावा कमी, थोडी गरमी स्टार्ट होईल. आणि बहुतेक तेव्हा मला जे आहे ते ड्रोन प्रॉपरली फ्लाय करता मिळेल. बट होप करतो की असेच रोड्स, असेच व्ह्यूज मला तिथे देखील मिळतील पुढे, जेणेकरून जे ड्रोन शॉट्स जे आहेत ते खूप सुंदर येतील. मला हेच आठवत नाही की हा मी घाट चढलो तरी कधी मी आता उतरतो आहे. कारण की मागे इतके प्लेन रोड्स आहेत की असं जाणूनच येत नाही की मी एखादा डोंगर चढलो होतो आणि आता मी लिटरली हा डोंगर उतरतो आहे. आय नो थोडा कॉमेडीची गोष्ट आहे ही की डोंगर न चढताच उतरतो आहे कसं. बट मे बी मागचा पोर्शन जो होता तो हायर रिजनवरती असेल आणि आता आपण जो खाली उतरतो आहे त्यामुळे आपल्याला हा व्ह्यू दिसतो आहे. बट खरंच खूपच सुंदर व्ह्यू आहे. आय डोंट थिंक आता या कॅमेरामधून तुम्हाला किती प्रॉपरली दिसतं आहे की नाही, बट ठीक आहे. ड्रोन फ्लाय करता येत नाहीत, आपण तोपर्यंत डोळ्याने जे आहे तर या व्ह्यूची मजा घेऊया. आणखी एक गोष्ट आहे की मे बी इथे पावसाळ्यामध्ये या डोंगरावरून अर्थातच वॉटरफॉल तर बरेच सुटणारच, तर ते देखील बघण्यासारखे असतील. पण मोस्टली पावसाळ्यामध्ये जे फेमस स्पॉट्स आहेत मुंबईच्या आजूबाजूचे तेच, त्यानेच आपण फक्त
काय म्हणतात, त्यांनाच फक्त ते जे जागा आहेत ते आपल्याला माहिती आहेत. बट हे असे कित्येक साऱ्या जागा आहेत थोड्या मुंबईपासून लांब आहेत, बट त्यांचा व्ह्यू देखील इतकं सुंदर मला वाटतं की पावसाळ्यात असेल. ओके, हा ओमनी मला थोडी जास्तच गाडी स्लो चालवतो आहे. मे बी आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणजे लेफ्ट साईडला बघा तुम्हाला छोट्या छोट्या लाईन्स दिसत असेल डोंगरावरती समोरच्या. तिथून वॉटरफॉल जो आहे तो वाहत असताना खाली छोटे छोटे जे पावसाळ्यात वाहतात ते. सो नक्कीच इथून एकंदरीत व्ह्यू खूप सुंदर असणारच, शुअर आम्ही त्यासाठी. आणि लेफ्ट साईडला इतके सारे सोलार पॅनल्स लावले आहेत. मला एका टायमाला वाटलं की ती नदी तलाव आहे, बट ते सगळे सोलार पॅनल्स आहेत. तुम्हाला दिसत आहेत का माहीत नाही. एक मिनिट मला हा टर्न क्रॉस करू द्या. लेफ्ट साईडला जर तुम्हाला दिसत असेल संपूर्णपणे सोलार पॅनल्स आहेत ते. वाव, एक एक किती शॉकिंग गोष्टी मला कळत आहेत इकडे. तर हे माझ्यासाठी नवीनच आहेत, बट जे इकडचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी तर हे काही वेगळं नसेल. बट माझ्यासारखा जो या साईडला फर्स्ट टाईम आला आहे त्यासाठी हे सगळ्या गोष्टी नक्कीच खूप नवीन आहेत. कारण की आपल्या इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या फील्डवरती सोलार पॅनल्स लावलेले मी तर कधी बघितले नाही आहेत मुंबईच्या आजूबाजूला. बट खूप चांगली गोष्ट आहे. रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. कशावर डिपेंड राहायची गरज लागत नाही आहे. थोडं सेटअपला पैसे लागतात, जे आउटकम मिळतं ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असतं. सो उत्तम आयडिया आहे ही. ओके, तर आता मी धुळ्यामध्ये आलेलो आहे आणि मग सकाळचे आता 10:30 झालेले आहेत. आय थिंक 10:30 झालेले आहेत. 2-2.5 तासामध्ये आपण बऱ्यापैकी जो आहे तो डिस्टन्स कवर केलेला आहे. इथून आता इंदोर आहे 262 किलोमीटर्स आणि आपलं जे स्पॉट आहे तो इंदोरच्या थोडा आधी आहे 20 किलोमीटर, ओंकारेश्वर मंदिर अर्थातच. आणि आय थिंक 2 तासामध्ये म्हणजे 8 वाजता मी जर्नी सुरू केली होती. 2-2.5 तासामध्ये आपण धुळेपर्यंत आलो. सो चांगला डिस्टन्स कवर केला आहे. मध्ये फक्त एकदाच ब्रेक घेतला होता पेट्रोल भरण्यासाठी. आणि मध्ये थोडा रस्ता खराब होता त्यामुळे थोडी स्पीड कमी झाली होती. बट जसंच हा हायवे सुरू झाला इथून रोड खूप चांगला आहे. आता आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी जेव्हा कुठल्या ज्योतिर्लिंग जेव्हा जात होतो तेव्हा मी त्या ज्योतिर्लिंगची जी आहे ती स्टोरी तुम्हाला सांगत होतो. तर या ज्योतिर्लिंगची स्टोरी देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओंकारेश्वरची. आता इकडे जे आहेत ते 2 ज्योतिर्लिंग आहेत असे मानले जातात. एक आहे मामलेश्वर आणि एक आहे ओंकारेश्वर. एका ज्योतिर्लिंगचे 2 रूपं आहेत. जसे मगाशीच म्हटलं ओंकारेश्वर आणि मामलेश्वर. सो आता अजून आपला 5-1 तासाचा प्रवास बाकी आहे. सो जसं जसं आपण डिस्टन्स कवर करत जात राहू ती मी तुम्हाला स्टोरी जी आहे ते सांगेनच. ओके, तर आता आपण महाराष्ट्राची बॉर्डर जी आहे ती जस्ट क्रॉस केलेली आहे आणि आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर केलं आहे. इथून जे माझं डेस्टिनेशन आहे ते अजून 150 किलोमीटर आहे. म्हणजे 3 तासाचा प्रवास अजून बाकी आहे. आणि आता अजून 12:30 झाले आहेत. एक छोटासा ब्रेक घेतला मी ड्रोन फ्लाय करण्यासाठी. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला
दिसलंच असेल की नॉर्मली एक स्ट्रेट रोड आहे, दोन्ही साईडला हिरवळ आहे, एक नॉर्मल घरं वगैरे आहेत. सो असं वेगळं काही व्ह्यू दिसणार नाही. ऑब्वियसली या साईडला इतके डोंगर वगैरे नाही आहेत, नेमके असतील पण इतके जास्त नाही आहेत. जेव्हा आपण मध्य प्रदेशच्या एरियामध्ये येतो तेव्हा ॲटलिस्ट मला तरी आत्तापर्यंत दिसले नाही आहेत. असं नाही की नाहीच आहेत, पण आत्तापर्यंत मला तरी इतके दिसले नाही आहेत जे नॉर्मली घाट रस्ते वगैरे असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तेच ड्रोन फ्लाय केलं. मी थोडीशी क्लिप जी आहे ती स्टार्टिंगला बघितली असेल. आणि जेव्हा मी धुळेवरून निघालो तेव्हा धुळेवरून स्ट्रेट रोड काहीतरी 101 किलोमीटरचा एक स्ट्रेट रोड आहे, जो असाच रोड आहे. तुम्हाला त्यात काही टर्न्स वगैरे मारायची गरज नाही, स्ट्रेट तुम्ही जाऊ शकता. रोडची कंडिशन खूप चांगली आहे. म्हणजे इथे इझिली तुम्ही 80, 90, 100ची स्पीड जी आहे ती मेंटेन करू शकता. फक्त आणि फक्त जर हे ट्रक्स जर आहेत, जर त्यांनी तुमची स्पीड कमी नाही केली तर बऱ्यापैकी डिस्टन्स जे आहे ते तुम्ही कमी टाईममध्ये कवर करू शकता. ओके, तर हे तर झालं माझं आत्ताचं अपडेट. आणि काही मिनटापूर्वी मी तुम्हाला ज्योतिर्लिंग आहे आपलं आत्ताचं ओंकारेश्वर, याची मी स्टोरी सांगणार होतो. तर जसं आपले इतर ज्योतिर्लिंग होते, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर किंवा कृष्णेश्वर, याच्या रिलेटेड एक नाही तर 2-3 स्टोरीज होत्याच. तसेच काहीशी केस ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगसोबत सुद्धा आहे. तर जी विंध्य माउंटेन रेंज आहे जी मध्य प्रदेशमध्ये आहे, तिला जे नारद मुनी आहेत ते म्हणाले की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ माउंट मेरूची माउंटेन रेंज आहे. आता माउंट मेरूची माउंटेन रेंज म्हणजे ती आहे जिथे असं म्हणतात की माणसाचे 7 स्टेज असतात निर्वाणाचे. ते 7 स्टेज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तिथे देवी देवता भेटू शकतात. सो त्यासाठी माउंट मेरू एक सिक्रेट प्लेस मानली जाते. आता हे 7 स्टेज म्हणजे बेसिकली मोक्ष अचीव करण्यासाठी, मटेरियल वर्ल्डपासून स्पिरिच्युअल वर्ल्डकडे जाण्यासाठी हे 7 स्टेजेस असतात. सो ते अटेंड केल्यानंतर तुम्हाला जे देवी देवता असतात ते दिसू शकतात माउंट मेरूवर. तर जेव्हा हे नारद मुनी विंध्या माउंटेन रेंजला म्हणाले तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण भगवान शंकराची पूजा करायची. सो त्यांनी खूप पूजा केली आणि त्यावरून भगवान शंकर जे आहेत ते त्यांच्यावर प्रसन्न होऊन तिथे अवतरले. आणि मग त्यांनी तिथे त्यांचं जे आहे ते वास्तव्य केलं. हे करताना त्यांनी स्वतःला 2 भागामध्ये डिवाईड केला. एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरं म्हणजे आमलेश्वर. जे त्या आमलेश्वरचं ते नाव मामलेश्वर झालं आहे. सो या कारणांमध्ये ते 2 ज्योतिर्लिंग आहेत जे एकाचेच रूप आहेत पण 2 भाग आहेत. एक नदीच्या त्या बाजूला आहे, एक नदीच्या या बाजूला आहे. तर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला जाता तर तुम्हाला त्याआधी जे आहे ते मामलेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं. तर यामागे स्टोरी अशी आहे की तुम्हाला मग मी विंध्या माउंटेनची एक स्टोरी सांगितली, तशीच अजून एक स्टोरी जी आहे मंदाता किंगची, जे श्रीरामचे वंशज होते. त्यांना देखील वरदान मिळालं होतं इच्छापूर्तीचं. बट तेव्हा त्यांना देखील भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते. आणि ती स्टोरी देखील असं म्हणते की जेव्हा ते खूप मोठे भक्त होते, भगवान शंकर त्यांच्यासमोर अवतरले आणि मग ते तिथे स्थायिक झाले. आणि मग तिथे भगवान शंकर जे आहे त्यांनी आपलं वास्तव्य केलं. ही होती दुसरी स्टोरी. मी मामलेश्वर आणि ओंकारेश्वरच्या लिंककडे बोलतोच, पण तोपर्यंत तुम्हाला मी तिसरी स्टोरी देखील सांगून टाकतो. तर तिसरी स्टोरी अशी आहे की एकदा देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध चाललं होतं. आणि तेव्हा असुर जे आहे ते देवतांमध्ये विजय मिळवणार होते. बट त्यावेळेला देवतांना दुसरं काही ऑप्शन सुचलं नाही, म्हणून त्यांनी भगवान शिवची आराधना केली, त्याची धाव केली. आणि जेव्हा हे परिस्थिती बघता भगवान शिव तिकडे आले आणि मग त्यांच्या मदतीने जे आहे देवतासने असुरांना हरवलं. या प्रसंगामुळे जे आहेत ते भगवान शिव त्या जागेवरती विराजमान झाले, स्थापित झाले, जो आहे आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आता मी ओंकारेश्वर आणि मामलेश्वरच्या स्टोरीकडे येतो. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ओंकारेश्वर आणि मामलेश्वर हे नदीच्या अलीकडे बाजूला आहेत. म्हणजे मध्ये नदी आहे, त्याच्या पलीकडे जे आहे तो ओंकारेश्वर आहे एका आयलंडवरती, जो एका ओम स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि अलीकडे मामलेश्वर आहे. तर असं म्हणतात की ओंकारेश्वरकडे जाताना तुम्हाला तुमचे जे मटेरियल वर्ल्डची जे काही इच्छा आकांक्षा आहे, जे काही भीती आहे, ते सोडून जे आहे ते तुम्हाला त्या शंकराच्या ओंकारेश्वराचं दर्शन घ्यावे लागतात.
बट त्यासाठी तुमचं मन जो आहे तो तयार व्हावं लागतं हे सगळं मटेरियल वर्ल्डच्या गोष्टी सोडण्यासाठी. ते तुम्हाला मदत करतं मामलेश्वरच्या ज्योतिर्लिंग. सो मामलेश्वर बेसिकली तुम्हाला तयार करतं ओंकारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी. सो असं हे एक लिंक आहे 2 ज्योतिर्लिंगमध्ये, जे एकाच लिंकचे 2 भाग आहेत. तर तुम्हाला मी 3 स्टोरी सांगितल्या या रिलेटेड. एक म्हणजे विंध्या माउंटेन रेंजची, एक म्हणजे मंदाता किंगची, जे श्रीरामचे वंशज होते ते देखील भगवान शिवचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवचे ते तिथे अवतरले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवदास आणि असुरांच्या युद्धांमध्ये. तर अशी ही काहीशी स्टोरी आहे. 3 स्टोरीज होत्या ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगची. थोडी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी तुम्हाला या स्टोरी सगळ्या थोडक्यातच सांगितल्या आहेत, जस्ट तुम्हाला एक आयडिया मिळण्यासाठी की या ज्योतिर्लिंगचं महत्त्व काय आहे किंवा त्याच्या मागचा इतिहास काय आहे. एक इतिहास असा देखील म्हणतं की पांडवास जेव्हा त्यांच्या अज्ञातवासामध्ये होते तेव्हा ते देखील तिथे राहिले होते, तेव्हा भगवान शिवचे जे तिथे अवतरले होते. सो असे 3 ते 4 स्टोरीज आहेत जे लिंक आहेत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग रिलेटेड. जे तुम्ही एकदा नक्की डिटेलमध्ये चेकआउट करा. कारण की जेव्हा आपण एखाद्या ज्योतिर्लिंगकडे किंवा एखाद्या मंदिरामध्ये जातो तर तिकडचा इतिहास जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो जी मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती दिली ती तुम्ही थोडं आणखी डिटेलमध्ये अर्थात गुगलवर तुम्हाला सगळंच मिळून जाईल, यूट्यूबवर देखील तुम्हाला आजकाल सगळंच मिळून जाईल, तर तुम्ही ते देखील थोडं चेकआउट करू शकता. ओके, तर आताच मी हॉटेल केसरी फॅमिली रेस्टॉरंट इथून लंच केलं आहे. लंचला बराच उशीर झाला ॲक्च्युली, आता 3 वाजलेत. आणि जी चुकी मी केली ती तुम्ही नक्कीच करू नका की आधी जे रेस्टॉरंट्स मला भेटले होते त्यांना मी काइंड ऑफ इग्नोर केला. मी म्हटलं की पुढे जाऊन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवेन, बट रेस्टॉरंटची क्वांटिटी इतकी जास्त नाही आहे या संपूर्ण रोडवरती. आणि टेस्टसुद्धा ओके होता. जेवण इतकं जास्त स्पायसी होतं की मला लस्सी प्यावी लागली. सो माझीच चुकी एकंदरीत मला बोलली. बट हेच सजेस्ट करेन की तुम्ही जर या रूटने आलात तर जर हॉटेल चांगलं मिळत असेल आधीच तर ते इग्नोर करू नका. नाहीतर तुमचं ही सिच्युएशन माझ्यासारखी होईल की तुम्हाला हॉटेल शोधत राहावे लागतील आणि त्यात टेस्टसोबत तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागेल. की तर यासोबतच आपले 1000 किलोमीटर्स तर यासोबतच आपले 1000 किलोमीटर्स देखील झालेले आहेत या ट्रिपचे. आज 4था दिवस आहे आणि ते आज म्हणून अपेक्षितच होतं, कारण की हा जो सगळ्यात लॉंगेस्ट स्ट्रेच होता आपला 450 किलोमीटरचा, ते केलं तिथे होणारच होतं. कारण ऑलरेडी 3 दिवसामध्ये आपण 650 किलोमीटर कवर केलं होतं आणि याचं 350 त्याच्यामध्ये 1000 भर झाली आहे. पण अजूनही 40 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे 1 तासाचा. सकाळी लवकर निघालो त्याचा हा एक उत्तम उदाहरण आणि उत्तम फायदा झाला आहे, चांगला फायदा झालेला आहे. 8-8:30ला राईड स्टार्ट केली होती आणि तर 3 वाजल्याचं मी 4 वाजेपर्यंत आपण जे हॉटेल आहे तिथे पोचू. 7-7.5 तासाचा टाईम होता. बट मध्ये थोडा मी स्पीड जास्त हायवे होता म्हणून तेवढा आपण टाईम जास्त कवर करू शकलो. त्यामुळे जो 8 वाजल्यापासून जर आपण 7.5 तास धरले तरी अराऊंड 7:30पर्यंतचा टाईम होतं. आणि मी लंच वगैरे करून मध्ये 1-2 तासाने 10 मिनटाचे ब्रेक घेऊनसुद्धा त्या टाईमच्या आसपासच आहे. सो थोडा टाईम जो आहे तो मी तिथे कवर केला होता हायवेवरती, जेव्हा रस्ता मोकळा होता, स्पीड लिमिट जास्त होती. आणि इथे जेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये एंटर केला बॉर्डरवरून तेव्हा इतकं काय फील नाही झालं. बट जसं मी आता आतमध्ये येतो आहे तसं ते चेंज इन आर्किटेक्चर म्हणजे बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स थोडे वेगळे आहेत आपल्या गावातल्या स्ट्रक्चरपेक्षा.
इथे नॉर्मली लोकांच्या रूफला कवलं नसतात किंवा पत्रे वगैरे काही नसतात, पूर्णपणे एक ओपन सिस्टम असते. आता मागे घरी गेली, पण जेव्हा पुढे एखादं घर येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेन. आणि हे सिस्टम आय थिंक फक्त MP मध्येच नाही आहे, UPमध्ये सुद्धा असंच आहे. ते काय की ते गरमी जास्त असते गरमीच्या टायमाला, सो एक ओपन रूफ हवा वगैरे, किंवा जर वर झोपायचं जरी झालं, बघा इथे उदाहरण आहे, जरी वर झोपायचं जरी झालं तरी ते वरती झोपता येतं. प्रत्येक जागेचं आपलं एक वैशिष्ट्य असतं वेगवेगळं, राहणीमानाचं, खाण्यापिण्याचं. ते जेव्हा आपण नवीन जागेवर जातो तेव्हाच आपल्याला कळून येतं. आणि आत्ता तरी जेव्हा रोड्स मिळालेत हायवे नंतरपासूनचे, ते खूप चांगले आहेत. असे ऑफ रोडिंग टाईप मला कुठं अजूनपर्यंत तरी करायला मिळाला नाही आहे. होपफुली पुढेही नको भेटायला, कारण की गुगल मॅप्सचा मला काहीच भरोसा नाही. तो टाईम कमी करण्याच्या हेतूमध्ये मला कुठल्या तरी ऑफ रोडिंगच्या जागेवरून घेऊन जाईल, जे गेले 3 दिवस मी फेस करतो आहे. होपफुली आज ते नाही मिळेल करायला. जसं तुम्हाला मग अशी लंचचं सांगत होतो की रेस्टॉरंट्स तुम्हाला जर आधीच मिळत असतील तर मेनली हायवेला, कारण की जेव्हा तुम्ही हायवेला असता तुम्हाला इथे बरेच ऑप्शन मिळतील. पण जसं तुम्ही आर्ट टर्न होता मीन्स टुवर्ड्स ओंकारेश्वरला जाण्यासाठी, एवढे ऑप्शन्स हळूहळू कमी होतात. अर्थात ओंकारेश्वर जेव्हा तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील, की ती प्राईम लोकेशन आहे, की ते टुरिस्ट जास्त आहेत, तिथे तुम्हाला ऑप्शन्स तर मिळणार आहेतच. बट या रोडवरती ॲटलिस्ट मला तरी ऑप्शन जे आहेत खूप कमी दिसले. सो ते एक लक्षात ठेवायचं तुम्ही बाय रोड इथे येत असाल तर. इथून ओंकारेश्वर 37 किलोमीटर्स आहे. मला मॅपवरती 36 दाखवलं. सो या आपला जो हॉटेल आहे, जो मॅपवर ॲड्रेस टाकला आहे तो मी हॉटेलचा टाकला आहे. सो हॉटेल जो आहे तो 1 किलोमीटरच्या रेडियसमध्येच आहे मंदिरापासून. होपफुली तिथे पार्किंगचा काही इश्यू नसेल. सर्व डिटेल्स जे आहे ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईनच. उद्याच्या म्हणजे जेव्हा मी उद्या शूट करेन, पण तुमच्यासाठी तो उद्या नाही येणार. सो नेक्स्ट व्हिडिओ जो असेल डे 5चा, त्यात तुम्हाला सर्व डिटेल्स जे आहेत ते ओंकारेश्वर मंदिराबद्दल, आसपासला जे जे गोष्टी फिरण्यासारख्या आहेत त्याबद्दल, जो मधल इथे पूल आहे, आय थिंक फेमस पूल आहे तो खूप, तो आपण पाहणारच आहोत. ओके, इथे मार्केट आहे वाटतं. सो अशा खूप जागा ज्या आहेत आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. आणि आय थिंक मी हा व्हिडिओ देखील इथेच संपवू शकतो. इथून पुढे सुद्धा सगळ्या वेगळं दाखवण्यासारखं नाही आहे, नॉर्मल मोटो ब्लॉगच असणार आहे माझा. सो मी हा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवतो. हा मेनली व्हिडिओ फक्त कृष्णेश्वरवरून ते ओंकारेश्वरपर्यंतचा प्रवासाचा व्हिडिओ होता, जो म्हणजे माझा एक्सपिरियन्स शेअर केला त्याचा व्हिडिओ होता. जो मेन व्हिडिओ असेल दर्शनाचं किंवा इतर आजूबाजूचे स्पॉट्स बघण्यासारखे आहेत त्याचा, ते यानंतरचा व्हिडिओ असेल. अर्थातच मंदिराच्या आत तर फोन अलाउड नाही आहे, सो आतला काही कॉन्टेंट मला करता येणार नाही. पण जितकं जमेल तितकं प्रयत्न करेन की जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जो आहे तो बनवायचा. तर यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर या सिरीजचे संपूर्ण व्हिडिओज अपलोड झालेले असतील तर तुम्हाला ज्योतिर्लिंग सिरीज माझ्या चॅनलवरती या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज जे आहेत ते मिळून जातील. पण आतापर्यंत जर व्हिडिओज या पुढचे व्हिडिओज अपलोड झालेले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा या सिरीजचे पुढचे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इट्स गुड बाय, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग आणि जय महाराष्ट्र.